जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता कापूस पीक हे आपलं जोरदार आलेलं आहे मित्रांनो। फुलांची संख्या सुद्धा भरपूर आहे, पात्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे। त्यातल्या त्यात बोंडांची कैऱ्यांची संख्या जवळपास 60 ते 70 एका झाडाला आज ह्या कंडिशन मध्ये लागलेले आहे। आणखी जवळपास 30-40 कैरी पकली तर आपली 100-125 बोंड आपल्या कापूस पिकाला होणार आहे मित्रांनो। याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे औषध सांगितलं होतं त्याचा रिझल्ट आणि एक वाढ खुडीसाठी हा शेंडा खुडणी मी तुम्हाला सांगितली होती मित्रांनो। या शेंडा खुडणीच्या मुळे आपल्याला भरपूर असा फायदा झालेला आहे। तुम्हाला मी कैरी मोजून दाखवतो मित्रांनो। तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर बघू शकता 8 9 10 11 12 13 14 15 16 इथपर्यंत झालेली मित्रांनो। पलीकडची साईड आहे 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 ही गळफांदी आहे। 29 इथपर्यंत आपण आलेलो आहे मित्रांनो। 29 30 31 32 33 34 35 36 36 37 38 39 40 41 42 43 44 45 इकडची एक फांदी राहिलेली मित्रांनो 47 48 49 50 इथपर्यंत 50 कैरी आतापर्यंत लागलेली आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता शेंड्यापर्यंत 50। आता ह्या अवस्थेमध्ये 50 कैरी मित्रांनो, आणखी आपल्याला 50 कैरीची गरज आहे, कारण 100-125 कैरी जर एका झाडाला पकली मित्रांनो तर आपलं पाहिजे तसं एकरी ॲव्हरेज चांगला आपल्याला मिळेल मित्रांनो। फुलाची संख्या पण आज भरपूर आहे, एका झाडाला 5-5 10-10 फुलं आहे मित्रांनो। पात्यांची संख्या पण चांगली आहे। तर याच्यासाठी आपण एक खताचा डोस दिलेला होता मित्रांनो, यांनी एक फवारणी केली होती, ती महत्त्वाची होती मित्रांनो। आपण याच्यावर कराटे आणि पेगासस कराटे ही आपण फवारणी घेतली होती, त्यानंतरचा हा रिझल्ट आहे। आणि एक खताचा डोस दिला होता मित्रांनो, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की पोटॅशचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे, जेणेकरून जी कैरी आहे ती लवकर पोसेल आणि वजनामध्ये आपल्याला वाढ होईल। आणि शेंडा खुडी हे पण आपल्याला तुम्हाला सांगितलं होतं बघा, तुम्ही प्रत्येक झाडाचा शेंडा खुललेला आहे हे बघू शकता। हे शेंडा खुडणीमुळे आपल्याला भरपूर असा फायदा झालेला आहे बघा। प्रत्येक झाडाचा मी शेंडा हा खुललेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आता शेंडा खुलल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, जे फांद्या आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला पात्यांची संख्या एकदम दाट आहे मित्रांनो, बघू शकता। कुठलंही झाड घ्या, कैरी ही जवळपास 50 ते 60 आहे मित्रांनो, हे बघू शकता। बोंडांची संख्या भरपूर आहे मित्रांनो। तर मित्रांनो आता जी आपल्याला शेवटची फवारणी करायची आहे, शेवटची म्हणता येणार नाही मित्रांनो, पण 5वी फवारणी काही शेतकऱ्याची बाकी असेल तर आपल्याला 5वी फवारणी ही आता जे कडकपणा पानाला आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला रेजिएंट ॲडमायर आणि
एन्ट्राकॉल जे बुरशीनाशक आहे ते पण त्यासोबत घ्यायचं आहे मित्रांनो। अशा 3 प्रकारचे औषधं कॉम्बो करून आपल्याला फवारणी करायची आहे, ती म्हणजे रिजेंट, ॲडमायर आणि एन्ट्राकॉल। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अत्यंत चांगला असा प्लॉट आलेला आहे मित्रांनो। प्रत्येक झाडाची शेंडा खुलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शेतकरी जर असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।